नमस्कार मंडळी, पुणेरी स्मिता यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे। तर मंडळी, आज मी तुम्हाला घेऊन आले आहे कात्रज येथे अगदी स्पेशल अशी थाळी चाखण्यासाठी। तर मंडळी, इथे थाळीमध्ये फक्त तुम्हाला गुजराती आणि राजस्थानीच नाही भेटणार आहे बरं का, तर इथे तुम्हाला स्पेशली जैन थाळी सुद्धा चाखायला भेटणार आहे। तर मी आज तुम्हाला घेऊन आले आहे हॉटेल घेवर येथे। तर मंडळी, हा आहे वेटिंग एरिया। मी सौरभ शाह जैन सोशल ग्रुप या संस्थेकडनं बोलतोय। पैकी एक शाखेकडनं आम्ही आज सगळे इथे घेवर भारती विद्यापीठच्या जवळच हे आलेलं आहे दालन, आणि इथे डायनिंग हॉल ऑक्टोबरमध्ये चालू झालं आहे आणि आज सगळे आम्ही इथे आलो। जसं आपण पाहू शकाल तिथे राजस्थानी, गुजराती आणि जैन फूड इथे मिळतंय, आणि आम्ही सगळे आज जैन कम्युनिटी आणि थोडेसे चुस्त असल्यामुळे आम्ही सगळं जैन फूड आम्ही नेहमी अंगीकारत असतो। तर ते जैन फूड या घेवरमध्ये इतकं डिलिशियस होतं, आणि आम्ही पुन्हा पुन्हा इथे येणार, आणि बाकीच्या ज्या आमच्या शाखा आहेत त्या सगळ्यांना याची आम्ही ओळख करून देणार घेवरची, आणि खूप चांगली त्यांची सर्व्हिस वगैरे पण खूप चांगली आहे। धन्यवाद। चला मंडळी, आता बाहेरचा ॲम्बियन्स तुम्ही पाहिलेलाच आहे, किती वेटिंग होतं। आता आपण जाऊया आतमध्ये। आतमध्ये कसं काय काय असणार आहे। तर मंडळी, तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की किती तुफान अशी गर्दी झालेली आहे। सगळं फुल आहे आणि लोक छान असं जेवणाचा आस्वाद घेत आहेत, येत आहेत, जात आहेत कंटिन्यू। आणि आपण आता पुढे जाऊन रिव्ह्यू सुद्धा घेऊया की जेवण नक्की सगळ्यांना कसं वाटलं। सो मंडळी, पाहू शकता किती ह्यूज असं इथला ॲम्बियन्स आहे। सिटिंग अरेंजमेंट पण भरपूर आहे आणि ऑलमोस्ट सगळंच फुल आहे। ॲम्बियन्स पाहून तर नक्कीच आपल्याला राजस्थानला आल्याची फिलिंग येते। तर मंडळी, आपल्यासोबत आज खूप स्पेशल गेस्ट इथे जेवायला आलेले आहेत। तर त्यांचं नाव आहे मनसेचे ते महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस आहेत वसंत तात्या मोरे सर। तर त्यांना आपण विचारूया, ते घेवरमध्ये स्पेशली जेवायला आले, त्यांना जेवण कसं वाटलं। सर, तुम्हाला जेवण कसं वाटतंय। मी रस्त्यामधून 2-3 वेळा जाताना माझे मित्र जयंत गिरी यांनी मला हे हॉटेल दाखवलं होतं, परंतु वेळ काय मिळत नव्हता। आज योगायोग आला, आता त्यांनी मला फोन केला, आणि मला वाटतं की इथून मागं आम्ही पुणे शहरामध्ये सुकांता, दुर्वांकूर या अशा हॉटेलमध्ये जातो। त्या ठिकाणी मला वाटतं आम्हाला खाली पुण्यामध्ये जायचं म्हणलं की खूप त्रास व्हायचा, बरोबर, एवढ्या लांब शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये हॉटेल। आता त्याच प्रकारचं जेवण जवळजवळ सगळेच पदार्थ या ठिकाणी आहेत, आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा टेस्ट आहे की मी काय इकडे स्पेशली सांगून आलो नाही। कदाचित असं झालं असतं, मी येणार म्हणून तुम्ही काय स्पेशल केलं असतं, बरोबर, काहीतरी वेगळी तसं काही नाहीये। हां। मी आता वाजले तिथं 4:15, मला सकाळपासून माझं शिबिर चालू होतं, भूक लागली होती। अचानक मित्र म्हटले आम्ही इथं जेवायला आलोय, मी पण म्हटलं आम्हाला पण एक टेबल बुक करून ठेवा। आम्ही पण आलो, आणि खरंच इकडं आल्यानंतर ना अतिशय चांगलं जेवण आहे, सगळ्यांनी ट्राय करायला काय आहे। आपल्या सोबत आहेत प्रथमेश। प्रथमेश, घेवर बद्दल काय सांगतो। घेवर हे एक राजस्थानी स्वीट आहे, आणि ते राजस्थानमध्ये जसं आपल्याकडे पुरणपोळी असते महाराष्ट्रामध्ये, तसं सण वगैरे असलं की राजस्थानला घेवर प्रिपेअर केला जातो। त्यामुळे आपण रेस्टॉरंटला घेवर म्हणून नाव दिलं। आणि घेवर रेस्टॉरंटमध्ये इथे कोणत्या कोणत्या प्रकारचे पदार्थ भेटतात। ओके, घेवर आता तुम्ही जी थाळी बघितली ती राजस्थानी आणि गुजराती कॉम्बिनेशन थाळी होती, ज्याच्यामध्ये 25 ते 28 फूड आयटम सर्व होतात। आणि जैन फूड जे आहे ते आपण ऑन डिमांड प्रोव्हाइड करतो। ऑन डिमांड म्हणजे डेली बेसिसमध्ये नसतं। डेली बेसिसमध्ये असतं, लाईक वॉक इन जेव्हा कस्टमर येतात तेव्हा त्यांना त्यांची जर रिक्वायरमेंट जैन फूडची असेल तर ते सांगतात, आणि त्या पद्धतीने आपण प्रिपेअर करून आपण त्यांना सर्व करतो। आणि थाळी रोज मेनू बदलत जातो की एकच असतो। येस, आपल्याकडे डेली मेन्यू चेंज होत असतो। आज जो मेन्यू आपण ट्राय केला तो पुढच्या 1 ते 2 वीक पर्यंत रिपीट नाही होणार। डेली आपला मेन्यू चेंज होत असतो। आणि इथपर्यंत यायचं असेल तर ॲड्रेस काय आहे। इथे ॲड्रेस तिरंगा चौक, भारतीय विद्यापीठ, दत्तनगर रोड आहे। तिरंगा चौक, भारतीय विद्यापीठच्या बॅक साईडला। आपल्याला घेवर सर्च जरी केलं तरी लगेच आपल्याला गुगल, आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण सगळे डिटेल्स देईलच। आणि थाळीची प्राइस काय आहे। थाळीची प्राइस आहे इन्क्लुडिंग जीएसटी 250 रुपीज, आणि लहान मुलांसाठी 5 ते 9 वर्षांपर्यंत 150 चार्ज आपण ठेवला आहे, आणि त्यात प्लस 65+ एज ग्रुपसाठी पण 150 चार्ज आहे। अरे वा, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी पण 150 चार्ज आहे। व्हेरी नाईस। आणि
जैन थाळीची काय वेगळी प्राइस आहे का सेम? नाही, सेम प्राइस आहे जैन थाळीची 250. 250. तर रेस्टॉरंटचं टायमिंग काय आहे? रेस्टॉरंटचा टाइम मॅम मॉर्निंग आपण 12 वाजता चालू करतो, 12 वाजेपासून तर 3:30 पर्यंत, 3:30 आणि संध्याकाळी 7 ते 11, आणि वीकेंड म्हणजे शनिवार रविवारी 12 ते 4 वाजेपर्यंत, दोघे दिवस सॅटर्डे संडे. जेवण खूप छान आहे, सगळ्याच्या व्हेरायटी एकदम मस्त आहे. एक नंबर. सगळ्यांनी या आणि मजबूत खाऊन जावा. एक नंबर. तर मंडळी, आता आपण छान असं जेवणावरती ताव मारूया. आणि थाळीची साईज पण तुम्ही पाहू शकता किती मोठी आहे, आणि खूप सारे इथे छोटे छोटे वाटे पण दिलेले आहेत. आता बघूया थाळीमध्ये काय काय असणार आहे, आणि ह्याची प्राइस खूप सरप्राइझिंग आहे. मी तुम्हाला ती नंतर सांगेलच थाळीची किंमत काय आहे. तर मंडळी, तुम्ही पाहू शकता राजे महाराजांचं जसं राजस्थानला थाट असतो तसं थाट इथे आहे. जलजीरा आलेला आहे, सलाड, ग्रीन चटणी, लसूण चटणी, दाल बाटी, मस्त खूप छान असं तूप, चुरमा, चुरमा, पापड, ढोकळा, कांदा, वाव, क्या ये गट्टे की सब्जी, आलू जयपुरी, वाव, पनीर मटर, तवा भाजी, क्या ये कढ़ी, दाल खिचड़ी, प्लेन राइस एंड मसाले, स्ट्रॉबेरी शीरा, वाव, ये क्या है? फुलका. राजस्थानी फूड म्हणलं तूप तर येणारच. क्या ये थेपला, मेथी थेपला. ओके. तर मंडळी, पूर्ण थाळी आता घेवरची माझ्या समोर आहे, आणि नाव रेस्टॉरंटचं घेवर आहे म्हणल्यावर घेवर तर थाळीमध्ये असलंच पाहिजे. तर इथे तुम्हाला घेवर सुद्धा दिलेलं आहे थाळीमध्ये. तर आजच्या थाळीची सुरुवात ही घेवरनीच होणार आहे. चला सुरू करूया आता खायला. घेवर आहे, एक गोड पदार्थ आहे. आणि गोड टेस्ट आहे, जास्त गोड नाही, आणि ड्रायफ्रुट्स त्याच्यामध्ये आहे, आणि पाकामध्ये टाकून बनवलं जातं, गोड पाकामध्ये साखरेच्या, त्याच्यामुळे खूप छान लागतं. जर तुम्हाला गोड पदार्थ आवडत असेल ना, तर मंडळी आतापर्यंत मी भरपूर तुम्हाला थाळीच दाखवल्यात, पण मी पर्सनली फर्स्ट टाइम घेवर हे थाळीमध्ये आज खाल्लेलं आहे, आणि खूप छान आहे. मला आवडलं दाल बाटीपासून. तर हे बघा, मिक्स डाळ, आणि त्याच्यामध्ये बाटी, आणि त्याच्यामध्ये खूप छान असं तूप, अगदी मस्त टेस्ट. तर मंडळी, आता आपल्या समोर आहे थेपला. तर गुजराती थेपला, ह्याच्यावर पण तूप छान सोडलेलं आहे. आणि वाव, स्ट्रॉबेरी शिरा सुद्धा आहे इथे. चला खाऊया. त्या आधी नाही खाल्ला मी स्ट्रॉबेरी शिरा. स्ट्रॉबेरी सारखा कलर आहे छान. खूप छान स्ट्रॉबेरीचा फ्लेवर येतोय. खूपच सही आहे बरं का शिरा. ज्यांना शिरा आवडतो ना त्यांना हा स्ट्रॉबेरी शिरा 100% आवडणार आहे. मस्त, मला पण खूप आवडलं. चुरमा खाऊया. आज मी सगळे स्वीट सुरुवातीला खाते, कारण नेहमीच मी सगळं तुम्हाला करीत सांगत असते. आज म्हणलं चला सगळ्या स्वीट दाखवूया. मस्त, ह्याच्यामध्ये गुळाचा खूप छान फ्लेवर येतोय, मस्त लागतं. आता टाइम आहे सगळ्या करीच ट्राय करण्याचा. स्वतः आपल्या इथं आहे सर्वात आधी राजस्थानी गट्टे की सब्जी. गट्टे की सब्जी जर तुम्हाला माहिती नसेल कशाची बनतात, तर ही बेसनापासून हे गट्टे बनवले जातात, आणि त्याचीच ही भाजी असते. आंबट गोड चव आहे, जास्त स्पायसी नाहीये, अगदी परफेक्ट आहे टेस्टला. करूया. मस्त, छान. थोडीशी स्पायसी आहे पण छान आहे टेस्ट याची. ह्याच्यामध्ये थोडंसं बटाट्यासोबत आपल्याला मूग असतात ना, ते मूग सुद्धा यांनी ॲड केलेले आहेत. तर आता त्या पनीरची सुद्धा भाजी आहे. आपल्यापैकी भरपूर जण असतात की त्यांना व्हेजिटेबल्सपेक्षा पनीर जास्त आवडतं. तिथं मटर पनीरची सब्जी आहे. चला ट्राय करूया. छान आहे पनीरची सब्जी पण. भाजी थोडीशी स्पायसी आहे, पण तुम्ही ते तुमच्या अकॉर्डिंगली त्यांना कमी जास्त सांगू शकतो स्पाइस करायला. आता इथे त्यांनी ज्यांना व्हेजिटेबल्स खूप जास्त आवडतात त्यांच्यासाठी व्हेजिटेबल्स फ्राय, मिक्स व्हेज सब्जी, तवा फ्राय. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला वांग, बीन्स,
गाजर असं भरपूर भाज्यांचं मिक्सचर दिसेल. मला पण अशा मिक्स भाज्या खूप आवडतात. तवा फ्राय थोडं ग्रीन ग्रेव्हीमध्ये बनवलेली आहे, मस्त छान, अगदी छान आहेत सगळ्या भाज्या. 4 टोटल भाज्या आहेत, 4ही छान आहेत टेस्टला. आता आपण ट्राय करूया यांचा ढोकळा. आता हा राजस्थानी गुजराती म्हणल्यावर गुजराती ढोकळा तर झालाच पाहिजे. इथं आहे स्पंजी असा गुजराती ढोकळा. 2 प्रकारच्या चटणी आहेत, त्यात आपण मिक्स करू छान असं आणि खाऊया. तिखट आंबट असं खूप साऱ्या फ्लेवर्सचं फ्युजन होते आतमध्ये, मस्त लागतो ढोकळा अगदी. आता काय राहिलं थाळीमध्ये, आय थिंक आता थाळीमध्ये त्यांनी एक पदार्थ दिलाय, तो म्हणजे आपला महाराष्ट्रीयन ठेचा. तो पण आपण ट्राय करूया आणि सोबत कांदा पण आहे. ठेचा म्हणलं की तिखट तर पाहिजेच, त्याच्यामुळं मस्त ठसकेदार आहे. थोडं पापड पण सोबत खाऊ शकतो. आणि खूप जणांना कांदा पण आवडतो खायला. तर ठेचा खाऊन मस्त असं तिखट झणझणलं आहे मला, त्यासाठी आता मी छान असं ताक पिते. थंडगार ताक आणि सोबतच जलजिरा सुद्धा आहे. वाव, जलजिरा मस्त गोडसर आणि थोडा तिखट असं 2 टाईपची टेस्ट लागते, मस्त लागते थंडगार. आता आपलं राहिलंय फक्त कढी राहिली आणि डाळ राहिली. तर आपण कढी टेस्ट करूया. घट्ट आहे चांगली, जास्त पातळ नाहीये. आंबट अशी चव आहे. काय म्हणजे इथे 3 प्रकारचे राईस सुद्धा त्यांनी दिलेले आहे. तर इथे मसाले भात आहे, तो आपण आधी सर्वात आधी ट्राय करूया. मसाले भातामध्ये तुम्हाला इथे गाजर दिसतील, फ्लावर दिसेल, वाटाणा पण आहे आणि येलो कलर मध्ये याचं टेक्स्चर आहे, बघू शकता. मस्त आहे, जास्त तिखट नाहीये, अगदी व्यवस्थित माइल्ड टेस्ट याची, अगदी छान. आणि लहान मुलं सोबत येतात त्यांच्यासाठी दाल खिचडी सुद्धा आहे. टेन्शन काय घेत आहे. वा, दाल खिचडी म्हणल्यावर दाल तर जास्त असतच पाहिजे, छान आहे. आणि प्लेन राईस सुद्धा आहे आणि इथे त्यांनी वरण सुद्धा दिलेलं आहे, दाल सोबत तुम्ही खाऊ शकता. तर म्हणजे अशा प्रकारे थाळी मी पूर्ण तुम्हाला टेस्ट करून सांगितलीच आहे कशी आहे. तर मला आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटतं की ही थाळी एवढं सर्व आयटम्स तुम्हाला हे फक्त 250 रुपयामध्ये ही थाळी भेटणार आहे, अगदी स्वस्त आहे. मग इथं येऊन मस्त वेज थाळीचं बेत तर झालंच पाहिजे. आणि अजून एक विशेष म्हणजे इथं जैन थाळी सुद्धा मिळते. म्हणजे तुम्हाला जैन फूड हवं असेल तर जैन फूड सुद्धा ॲज पर रिक्वायरमेंट तुम्हाला भेटून जाईल. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे इथं आलेत आणि घेवर नाही खाल्लं, घेवर रेस्टॉरंट येऊन तर काय खाल्लं तुम्ही, त्याच्यामुळे इथं आल्यावर घेवर खायला अजिबात विसरू नका. आणि मला पण घेवर खूप जास्त आवडलंय, एकच नंबर थाळी होती. तर मंडळी इथे येऊन तुम्हाला थाळी कशी वाटली हे तर मला सांगाच, शिवाय तुम्हाला घेवर कसं वाटलं ना ते पण मला नक्कीच सांगा. आणि मला गॅरंटी आहे तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. अशाच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी पुणेरी स्मिता यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर सबस्क्राईब केला असेल तर व्हिडिओ शेअर, लाईक आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका. चला भेटूया परत अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय. The food is very good. I myself is a hotelier. So the food is very subtle, very good, and has a lot of flavors into it. The thali is made very appropriate with all the nutrients being taken in. Okay, the color combinations are very good, excellent they are, and we feel good that a proper, Rajasthani and a Marwari thali can be had here. It's fantastic. Thank you so much. छान आहे. आम्ही दुसऱ्यांदा आलोय. दुसऱ्यांदा हो, आलेत आणि का? माझ्या मुलाला तर खूप आवडते. तुला काय आवडलं? पनीर पनीरची भाजी.